स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। बघतोयस ना तुझी नक्कल करतोय तो ते। बघतोय बघतोय, पुढे बापासारखं व्हायचं नसेल तर म्हणा आत्तापासूनच व्यायाम कर बेटे। नाही नाही, तो तुझ्यासारखा होणारच नाही, एक्सरसाइज मात्र नक्की करेल तो। का तू काय ठरवलंयस काय तू पुढे? अरे तुला सांगितलं नाही का मी, पाध्ये काकांनी त्यांच्या रेफरन्सनी तेजसला मुंबईला ऑडिशनला बोलवलंय, मी उद्या त्याला घेऊन चालली। मी नाही सांगितलं तुला अनिता? काय हरकत आहे, हे बघ ऍड मोठी आहे, त्यांचं बजेट चांगलं आहे, 25,000 तर कुठे जात नाहीत। अगं पण त्याची शाळा नाही का बुडणार अनिता? संजीव, त्याच्या एवढ्याशा अभ्यासाचं किती बाऊ करतोयस, या उलट तो शूटिंग एन्जॉय करतोय। अनिता तू म्हणजे अगदी हट्टी आहेस, हट्टी। अरे तू तुझी काळजी नको करूस ना, मी स्वयंपाकीणबाईंना सांगितलं तुझा स्वयंपाक करायला। मी माझी काळजी नाही करत आहे, मग मी याची काळजी करतोय। पण तो काहीच बोलत नाहीये। हे बघ, या ऑडिशनला तो पास झाला नाही ना तर मी परत जाणार नाही, पण या वेळेला जाऊ दे प्लीज। अगं पण तुम्ही मुंबईला कुठे राहणार, आपलं कोणीच नाहीये तिथे। अरे माझ्या मैत्रिणीची नणंद आहे तिथे, मी तिला फोन करून सांगून टाकलंय आम्ही राहायला येतोय म्हणून। डायरेक्ट सांगून टाकलं? हो। अगं आधी विचारायचं तरी, त्यांची काय अडचण वगैरे तर नाही ना होणार? काही अडचण वगैरे होत नाही, 2 दिवसाचा तर प्रश्न आहे, शिवाय ते दोघं जण नोकरी निमित्त बाहेर असतात, त्यांची मुलं आधी शाळेत मग क्लासला असतात, कुणीही नसतं घरात। हे बघ तू पहिल्यांदाच नाट लावू नको प्लीज, हा चांगला चान्स मला सोडायचा नाहीये। तुला काही त्रास नाहीये ना त्याचा? अनिता, शिरा करते हा शनू। या करून मजा, जरा मनाविरुद्ध वागलास ना तिच्या तर कळेल मग काय सजा होते ते। ऐश, ऐश, काय होतंय? बरं वाटतंय? ऐश, या असं अधूनमधून दुखतं पोटात। ऐश, तुला डॉक्टरांनी सांगितलंय ना, फार वेळ एका पोझिशन मध्ये बसून काम करत जाऊ नकोस. डोंट स्ट्रेन युअरसेल्फ. आय नो अभि, ऍक्च्युली इट वॉज माय मिस्टेक. काल 1 तासभर दिवेच्या साहेबांबरोबर मीटिंगमध्ये होते. त्यानंतर दुसरे काही क्लायंट्स आले, पुन्हा तासभर बसायला लागलं. आणि अरे ड्राफ्ट्समनच आला नाही म्हणून ड्राफ्टिंग सुद्धा मलाच करायला लागलं. यू आर नॉट सपोज टू डू दॅट. डोंट एक्झर्ट युअरसेल्फ लाईक दिस.
आय नो इट यार. यू थिंक आय डोंट अंडरस्टँड. मला पोटात दुखायला लागलं. मी विचार करते गायनॅक कडे जाऊन येऊ. तू अजून विचारच करतेस. कोण गेट रेडी, आता जाऊन ये. आता नको. मला आता नाही जाऊन. आता जाऊन यायचं. उठ. प्रॉमिस अभि, मी जाऊन येईन. मला जरा बरं वाटू दे, मी स्वतःहून जाऊन येईन. ओके? नक्की? नक्की, प्रॉमिस. Ash, see, you got to stay fit now. You know? हे बघ, आता ऑफिस, घर आणि अवीची मुले तुम्हाला सांभाळायचे आशू काकी. सो यु नो, सो दमून चालणार नाही. तू पण काय म्हणतो रे आशू काकी? चकी. अभि, मला किती बरं वाटतंय माहितीये तुला असं हसताना बघून. खूप दिवसाने तुला असं बघितलं मी. नाहीतर इतके दिवस इतका टेन्शन मध्ये होतास तू. ऑलवेज कीप स्माइलिंग अँड मेक मी स्माइल. हे बघ, मला बरं वाटायला लागलं. रिअली? हो, पण मग डॉक्टरकडे जायचं टाळायचं नाही. ते कोण होतो डॉक्टर? सानिका, सानिका, हे बघ, हे बरं दिसतंय. चालेल रे, काही घाल. अगं, काही घालून कसं चालेल? आज मला ऑफिस मधनं घाणेकरांकडे पार्टीला नाही का जायचंय? अरे मग तू काय असाच जाणार आहेस का तिथे? एक शर्ट कॅरी कर ना बरोबर. हा, मग मी एक काम करतो, ऑफिस मधनं विस्कीच्या घरी जातो, कपडे चेंज करतो, फ्रेश होतो आणि मग पार्टीला जातो. हे पण मी कुठच्या रंगाचा शर्ट घालू म्हणजे मी जास्त चांगला दिसेल? तुला कुठलाही रंग चांगला दिसतो. तू मरून कलरचा शर्ट घाल. राईट, मरून कलरचा शर्ट घालतो. पण सानिका, तू काय स्वतःचा अवतार करून घेतलायस ग? काय तुझे कपडे, काय तुझे केस, आणि तुझ्या कपड्यांना कसला कसला वास येत असतो माहिती? ए, वास येणार नाही तर काय? एक तर तिला पचत नाहीये, एकसारखी उलटी करते, सू करत राहते. किती वेळा कपडे बदलू आणि किती वेळा स्वतःच्या अवताराकडे लक्ष देऊ? जाऊ दे, तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, तुझ्या तुझ्या कामाला. बरं, मरून कलरचा शर्ट. निधि। जी मम्मी जी। बेटा एक बात कहूं, तुम्हें ना बार बार अनिश के सामने अवंतिका का नाम मत लिया कर, उसे अच्छा नहीं लगता। अच्छा, आश्चर्य है। ऐसा क्यों कर रही है? काय केलं मी? देखो, इस तरह से बिहेव करने से घर बर्बाद हो जाते हैं। तुम्हाला असं म्हणायचंय का की हे सगळं माझ्यामुळे होतंय? आणि माझं इथे येणं तुम्हाला आवडलं नसेल ना तर तसं सांगा, मी जाते परत। अरे ऐसा कौन कह रहा है? देखो बेटा, मैं तुम्हें समझा रही हूं, कोशिश कर रही हूं तुम्हें समझाने की। इसके आगे मैं कुछ नहीं कर सकती। अनीश, मैंने तुम्हारे लिए बहुत कुछ किया, लेकिन तुम्हें इस बात का कोई एहसास ही नहीं है। मम्मी डैडी ने भी मुझे वापस यहीं पे भेज दिया, लेकिन अब बस हो गया। अब तो मैं फैसला करके ही रहूंगी। आज खायला काय करणार आहेस? दही वडे, पण तू नाही खायचे, तुझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी कर। ए आई, काय आहे असं? अगं दही थोडं आंबट झालंय, तुला सर्दी खोकला होतो ना, थोडे दिवस तरी जपावं लागेल ग, नाही तर बाधेल ना बाळांना। काल भावना मावशींचा पण फोन आला होता, त्यांनी तर मला इतकी मोठी लिस्ट दिली की हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही। तुला सांगता आई, आमच्या भावना मावशी ना जगातल्या सगळ्या बेस्ट डायटिशियन्स होऊ शकतात। तू काही म्हणावी, पण तुझ्या सासूबाई आणि भावना मावशी खरं तर बहिणी बहिणी, पण किती अंतर आहे त्यांच्यात, म्हणजे त्यांच्या स्वभावात, विचारात।
खरंच आई, मला कधी कधी वाटतं मला भावना मावशींसारखी सासू मिळाली असती तर किती मजा आली असती. अगं त्यांचा मुलगा आलाय ना, त्याचं लग्न आहे पुढच्या महिन्यात. हो, तुम्हाला यायलाच लागणार आहे आता. अगं, हा कुठला मुलगा? अगं त्यांचा मोठा मुलगा आहे ना निशांत, हा. तो तुला भेटलाय बघ. आणि त्याची बायको पूर्वा. हा, आणि हा दुसरा निखिल, हा इंग्लंडला होता इतके वर्ष. काय करतो ग तो? सायकियाट्रिस्ट आहे. 2-4 दिवसात येणार आहे. एंगेजमेंट आहे लगेच, म्हणून सगळ्यांचे फोन येतात की ताबडतोब ये ताबडतोब ये म्हणून. आता घरचं कार्य म्हणजे जायलाच हवं ना. हे आई, पण मी सौरभला सांगणार आहे बरं का की मला काही इतक्यात आई बाबा सोडत नाही, पण नुसतं चिडवायला ग. तू खरंच एवढ्यात जाऊ नकोस. सकाळी सकाळी सानिका ये. आत्ता कशी आलीस? अगं, मीच बोलवलं होतं तिला दही वडे खायला. ए आई, दिस इज नॉट फेअर. हा, अगं आता मला काय माहित दही आंबट होईल म्हणून. जाऊ दे आई, तू हिच्या समोर मला काही खायला देऊ नकोस आता. ते नाही ग, मी नुसती गंमत केली. ते पण किती मजा येते ना आईकडून असे लाड पुरवून घ्यायला. आई हे कर, आई ते कर. पण आपल्या बाळासाठी जर काही प्रॉब्लेम असेल ना तर मी उपाशी सुद्धा राहायला तयार आहे. उपाशी पण नसतं राहायचं. ए आई गो, किती तुझे डूज आणि डोंट्स असतात. अगं तेवढं तर करावंच लागतं ना. खरंच सानिका, एरवी आपले किती लाड असतात ना, हे पाहिजे ते पाहिजे, हे अजिबात नको. पण मुलांसाठी करायचं म्हटलं की आपण काहीही करायला तयार होतो. हे मला ना बाळांना असं जवळ घेतलं ना की असं वाटतं जगात याच्यापेक्षा दुसरा आनंद काही नाहीये. अगं त्यालाच तर आई म्हणतात. मैथिली, तू गायनाकडे काय प्रॉब्लेम आहे का? हो, म्हणजे नाही, थोडा त्रास होता. आता बरी आहे मी. मला उशीर होतोय, मी निघू का? कारखान्यात जायचंय मला. मी निघते. अवंतिका, ए अवंतिका, ओ बाबा, लवकर ये. काय झालं? ये लवकर 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 ये. काय झालं ग? लवकर ये. हे बघ काय. कधी आहेस? हे काय? अगं, आपल्या बाजारातल्या बस स्टॉप जवळ उभा होतो तिथे एका दुकानात ही जबली टांगलेली दिसली. पिल्लांची आठवण आली, धावत जाऊन घेऊनच आलो दोन्ही. कितीला मिळाली हो? जा, ते महत्वाचं आहे का? कशी आहेत ते सांग. छान आहेत. अगं, बाजारात काय सुंदर सुंदर कपडे आहेत लहान बाळांचे. इतके दिवस कधी लक्षच द्यायचं नाही, पण ही पिल्लं झाल्यापासून ना माझं आपोआप लक्ष जातं कपड्यांकडे. पक्के आजोबा झालात. हे जागेत तर काय. चल 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 बघून यायचं. चल चल चल. हॅलो, मी बोलतोय. बोल. काय बच्चे कंपनी मजेत आहेत? मस्त. काय रे सौरभ, हल्ली तुम्ही कशी आहे कधीच विचारत नाही. ऑब्विसली. बर, कशी आहेस तू? मजेत आहेस ना? हो, बरी आहे. मग कधी येतेस? कुठे? कुठे काय, इथे. इतक्यात नाही. आई बाबा म्हणाले की चांगली 1-2 महिने इकडेच राहा, मग पाठवून दे. अभि, तू मला प्रॉमिस केलं होतंस. प्रॉमिस? मी कधी? कम ऑन अभि. अगं, सकाळी मामा पण विचारत होता तू कधी येणार आहेस विचार म्हणून. मग कधी येऊन याला? बारशाला येताय ना तुम्ही सगळे? ऑफकोर्स. येताना तुला घेऊन येणार बरोबर. म्हणजे ठरलंच आहे सगळं, मग कशाला विचारतोस? अभि, अरे गंमत करते. ये तू. बरं 2-3 दिवस आधी ये. यावेळेला नो एक्सक्युजेस. ओके, यू टू. बाय. अगं बाई, तुझ्या सासूबाईंचा फोन होता. चंगच बांधला तुला परत नेण्याचा. तिथे बहुतेक अवंतिकाशिवाय कुणाला करमत नसावं. काही नाहीये तसं. बाळा कधी तिथे पोहोचताय त्याची घाई लागली सगळ्यांना. हो का? नाही, बाकीच्यांना घाई लागली असेल बाळांची. तुझ्या नवऱ्याला मात्र तुझी घाई लागली. काय बाबा. अगं, ही जेव्हा माहेरी जायची ना तेव्हा मला अशीच घाई लागायची. बरं, तेव्हा आमच्या वेळी फोन बिन पण नव्हते. काय आठवते आपली पत्री. हो, पण नवऱ्यापासून फार दिवस लांब राहूच नाही. हो, नाही तर दुसरी कोणीतरी भेटायची. बाबा, सौरभ नाहीये असला.
ए स्वीटहार्ट, हाय. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. फिलिंग ओके? नक्की? या. पोटात दुखते? थोडस. डॉक्टरांकडे जाऊन आलीस? काय म्हणाल्या? काय नाही, हेच की पथ्य पाळ, आराम कर, दगदग करू नकोस. करेक्ट. मला वाटतं हेच सगळं सकाळी मी तुला उर्दूत सांगितलं होतं म्हणून तुला कळलं नाही बोलते. पण गुड, आता डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा तू ऐकशील. अभि ऐक ना, मला गायनॅककडे कोण भेटला माहितीये? कोण? मैथिली. काय? मैथिली गायनॅककडे कशाला? काय नाही, मला सुद्धा आश्चर्य वाटलं. नाही म्हणजे ती गायनॅककडे होती म्हणून नाही. हे बघ, एकतर ती मला बघून चपापली, त्यानंतर माझ्या कुठच्याही प्रश्नाचं ती नीट उत्तरच देत नव्हती. मला ना हे सगळं खूप विचित्र वाटतंय. अभि, मैथिलीचं वय काय असेल रे? असेल 27-28. का? नाही, तिचं आता लग्न करून द्यायला हवं ना. अरे अभि सांगत होती तिलाच लग्न करायचं नाही, म्हणजे लग्नाचा विषय काढला तर ती चिडते म्हणे. असं का असेल रे? काय माहित नाही मला. अभि, तिचं कुणावर प्रेम तर नसेल ना? आणि त्यातून यु नो, ऍश, तुम्ही मुली ना कधी कधी भलत्याच ट्रॅकवर विचार करत बसता. अगं तसं काही नसेल. आणि जर का असलं तर जाऊ दे ना ऍश, आपल्याला काय करायचंय? कुठल्या विषयावर बोलत बसलोय आपण? अभि, तू चिडशील माझ्यावरती, पण मी सांगते तुला, मैथिलीने मला अविच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला होता. काय? हो, मी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही, अविला सुद्धा नाही सांगितली. यु नो अभि, तिने माझ्यात आणि अविमध्ये ईर्ष्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आणि यात तिचा काय स्वार्थ असेल काय माहित. मैथिली? मैथिली तशी नाही ऍश. असं तुम्हाला वाटतं? अभि, मी खोटं बोलतेय का मग? हो, मला असं म्हणायचं नाही. बट यु नो व्हॉट, मी इमॅजिनच करू शकत नाही ग की मैथिली असं काहीतरी बोलेल. यु नो, तुला कळत नाहीये, ती जेव्हा मला हे सगळं सांगत होती ना, तेव्हा मला असं वाटत होतं तिला आणखीन सुद्धा मला काही सांगायचंय, काही सुचवायचंय. बट यु नो, लिसन, मला वाटतं आपण उगाचच काहीतरी भलताच विचार करतो. हे बघ, तसं काही नसेल. तू ग सिरियसली याचा विचार करू नको, तुला त्रास होईल. ओके? अभि, तसं काही नसेल ना तर खूपच चांगलं होईल, मला खूपच आनंद होईल. पण जर का तिच्या मनात असं काही विचित्र असेल ना तर ते आपल्या घरासाठी वाईट आहे. आता आपण आपल्या घरासाठी काय चांगलं आहे ना ह्याचा विचार करू. तू ना मला कधीच सिरियसली घेत आता नाही, एवढंच व्हायचं राहिलं होतं माझ्या आयुष्यात. माझं ना डोकंच चालत नाही उर्मी. खरं तर तुझ्या आप्पांचा मला एवढा राग आलाय ना, त्यांच्या रागाला काय अर्थ आहे का? या विषयावरती ऑलरेडी आमचं खूप बोलून झालंय. मला ना आता या सगळ्याचा कंटाळा आलाय. असं वाटतं इथून कुठेतरी दूर निघून जावं. कुठे जाणार आहेस? कुठेही जाईन ग. सुरुची माणसाची जात असते ना ती अगदी चिवट असते. किती दुःख आली आयुष्यात, किती यातना सहन करायला लागल्या, किती मोठे मोठे आजार आले ना तरी जगण्याची इच्छा काही कमी होत नाही. म्हणून तर हे जग चालू आहे ना उर्मी.
सुरुची मी एक ठरवलंय, आपणकडे जायचं, त्यांची माफी मागायची. त्यांनी मला माफ केलं तर ठीक, नाहीतर त्याचं फारसं दुःख वाटून नाही घ्यायचं. मी आयुष्यात खूप रडलीये सुरुची, खूप खूप सहन केलंय. आता नाही मला रडायचं. माझ्या आयुष्यात दुःख घेऊन येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला मला माझ्या आयुष्यातून दूर सारायचंय. खूप महत्व दिलं ना दुःखाला की ते फार शेफारून जातं. त्याच्याकडे दुर्लक्षच करायला हवं, तर ते आल्या पावली परत जाईल. नाही ग, खूप रडले मी आतापर्यंत. आता नाही मी रडणार. मला जगायचंय, मला आनंदी राहायचंय, मला सुखी राहायचंय आणि मी ते राहणार. दॅट्स द स्पिरिट उर्वी.